शेतकऱ्यांनो, आपल्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. तार कुंपण योजना 2025 अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 90% अनुदानावर लोखंडी तार कुंपण बनवण्यासाठी मदत करत आहे. तुम्हाला फक्त 10% खर्च करावा लागणार आहे आणि तुमच्या शेताला संरक्षण मिळणार आहे. तुमच्या पिकांचे नुकसान होत आहे का? रानडुक्कर, नीलगाय आणि इतर जंगली प्राण्यांपासून त्रास होतोय का? तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण ही योजना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला तार कुंपण योजनेचे पूर्ण डिटेल्स, कोण पात्र आहे आणि पात्रतेची अटी काय आहेत, अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, शेवटची तारीख आणि महत्त्वाची कागदपत्रे, त्याचबरोबर अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक पावले काय असणार आहेत, ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि शेअर करायला देखील विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. शेतकऱ्यांना शेती करताना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. त्यासाठी मोठी समस्या म्हणजे जंगली प्राण्यांमुळे होणारे नुकसान. रानडुक्कर, नीलगाय, जंगली ससे, माकड आणि इतर प्राणी शेतातील पीक नष्ट करतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होते. तर आता या समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने तार कुंपण योजना 2025 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90% अनुदानावर लोखंडी तार आणि खांब दिले जातात. उर्वरित 10% रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते. विशेषतः डोंगराळ, आदिवासी आणि जंगली प्राणी प्रभावित भागातील शेतकऱ्यांना ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तर ही योजना कशासाठी आहे? ही योजना शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आहे. त्याचबरोबर तार कुंपण बसवल्याने शेती सुरक्षित होईल, उत्पादन वाढेल आणि उत्पन्न वाढण्यास मदत देखील होईल. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी अधिक प्रोत्साहन मिळेल आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शेतीची स्थिती सुधारेल. तर या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ कोणते असणार आहेत बघा, तर 90% सरकारी अनुदान, त्याचबरोबर 2 क्विंटल लोखंडी तार आणि 30 खांब. त्याचबरोबर शेती सुरक्षित होईल, नुकसान टळेल. डोंगराळ, दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना विशेष लाभ मिळणार आहे. पिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत देखील होणार आहे. तर या योजनेसाठी कोण कोण पात्र असणार आहेत बघा. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असावी, संबंधित जमीन अतिक्रमणाखाली नसावी, ज्या भागात तार कुंपण उभारायचे आहे तो वन्यजीव संवर्धन क्षेत्राच्या आत नसावा. अर्ज करताना शेतकऱ्यांनी पुढील 10 वर्षे शेती करण्याची लेखी वचन द्यावे लागेल. महत्त्वाची सूचना म्हणजे जर तुम्ही भाडेतत्वावर किंवा तात्पुरती परवानगीवर शेती करत असाल तर ही योजना तुम्हाला लागू होणार नाही. याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. तर या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय असणार आहे, तर शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा. अर्ज व्यवस्थित भरून त्याच्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत. स्थानिक ग्रामसेवक किंवा वन परिक्षेत्र अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेतल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज मंजूर झाल्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल. त्याचबरोबर निवड झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून 90% अनुदानावर तार कुंपण मिळेल. तर या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत? शेत जमिनीचा 7/12 आणि 8 उतारा, आधार कार्ड, बँक खाते पासबुक शेतकऱ्याच्या नावावर असलेले, ग्रामसेवक, वन परिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, शेतकरी पुढील 10 वर्षे शेती करणार असल्याचा ठराव. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, तर सध्या तार कुंपण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, पण शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा, कारण अनुदानाची मर्यादित जागा आहे. अधिक माहितीसाठी कृषी विभाग हेल्पलाईन नंबर किंवा स्थानिक पंचायत समिती, तहसील कार्यालय किंवा कृषी विभाग कार्यालयात भेट द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर अधिकृत वेबसाईटवरती देखील भेट देऊ शकता. शेतकऱ्यांनो, ही सुवर्ण संधी दवडू नका. लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमच्या शेताला सुरक्षित करा.
हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि त्यांनाही फायदा होऊ द्या. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेती सुरक्षित, शेतकरी सुरक्षित.